चला तर जाणून घेऊया तुमच्या नात्यात कोणी तिसरी व्यक्ती आहे का, असेल तर कोण असू शकते ते पण बघूयात। आणि कार्ड जेव्हा मी शफल करते स्वतःचं आणि पार्टनरचं नाव, डेट ऑफ बर्थ मनातल्या मनात नक्की चिंतन करा, म्हणजे एनर्जी कनेक्ट होईल। आणि या एनर्जीला क्लेम करायचं असेल तर फॉलो करा, त्यामुळे एनर्जी क्लेम करू शकता। तुमच्या आणि तुमच्या पार्टनरच्या नात्यामध्ये तिसरी व्यक्ती नाही आहे, पण नैसर्गिक अडचणी खूप आहेत, म्हणजे ऑब्स्टॅकल खूप आहेत त्यांच्याकडून पण आणि तुमच्याकडून पण। म्हणून ह्या नात्यामध्ये कुठलंही कमिटमेंट नाही आहे, नातं पुढं जात नाही आहे, तिथं स्थिरावलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे पार्टनर जे आहेत ना, ते त्यांच्यापुढं ऑप्शन खूप आहेत, त्याच्यामुळे ते कन्फ्यूज आहेत या नात्यामध्ये पुढे जायला पाहिजे का नाही। थर्ड पर्सन नाही आहे, पण ते स्वतः शोधतात आहे की मी हे याला ट्राय करू का, त्याला ट्राय करू का, कोणासोबत माझी